हाय नमस्कार. तर 2 दिवस झालं तब्येत लईच खराब आहे. काय काय माहिती आहे का काय झालं? वातावरण आहे ना, आणि मीच नाही आजारी पडली, आखी दुनिया पडली आजारी. दवाखान्यात गच्च आहे तर भरलेलं. तर त्यामुळं का नाही आता उठले आणि बाहेर आले. आता जरा बरं वाटतंय म्हणून बाहेर आली. झोपूनच होती 2 दिवस आणि डबल हेड्याव पडला, कारण माझ्याकडे हेड्याव नव्हतं. तुम्ही माझ्या हेड्यावची वाट बघता, त्यामुळं मी काय केलं, डबल हेड्याव तोच टाकला. तर काय हरकत नाही, डबल टाकला तरी तुम्हाला आवडतं आहे की नाही. तर तसं होतं एखाद्या बारीला, कारण डोकं ही चालत नाही ना विचार करून करून. तर काय होतं माहिती आहे का, कमेंट वाचल्या मी परवा दिवसच्या हेड्यावच्या. खूप छान अशा कमेंट आल्या. एका ताईची कमेंट अशी होती की, ताई मी दिवाळीला येणार आहे, ती नारळ घेऊन जाणार आहे. दिवाळीला आली ना तुला भेटायला, मग ती नारळ राहू दे, मी घेऊन येणार आहे. तर हो ताई, तुम्ही या, तुमच्यासाठी नक्कीच तो नारळ ठेवणार आहे. आणि कारण आपल्यात राहणं नाही ती. आणि तुम्ही आता एवढा आनंदाने मला मागितला. आणि कसं असतं माहिती आहे का, ते देवाचा नारळ कुणी पण लावावं आहे का नाही. म्हणजे ज्याच्याकडे देवाने भरपूर ही 5वा नारळ असेल आहे का नाही का. 5वा नारळ नाही, 5 नारळ दिलं, ही 6वा नारळ हा उगवलाय. तर भरपूर अशा कमेंट आल्या की नाही का, देवाऱ्यावर जी भक्ती करतं नशिबवान काय ते जे करतात ते नशिबवान असतंय, त्यांच्या देवाऱ्यावर नारळ उगवलाय. तर थँक्यू ताई, धन्यवाद की तुम्ही नाही का. कसं आहे माहिती आहे का, आम्ही सगळ्यालाच मानतो, असं काय नाही. देवधर्म ही सगळ्याला मानतो आणि सगळ्याला मानलंच पाहिजे. माणूस जन्म आहे म्हणल्यावर सगळ्याला मानलंच पाहिजे, बरोबर आहे का नाही. आज माझा आवाज निघायला लागलाय कारण 2 दिवस, आणि मला माहिती आहे का काय होतं, आजारी पडली ना आवाजच निघत नाही माझा. म्हणून ते डबल हेड्याव पडला आणि म्हटलं चला आज बरं वाटते तर हेड्याव बनवावं म्हणलं. कारण कसं असतं, बानू पण आजारी पडली, त्यामुळं तिच्या नादाने मी पण पडली. तर अजून एक अशी कमेंट आलती, बानू बाळा तो आनंद, ती तर कमेंट तुम्ही वाचताच. पण खूप छान कमेंट आल्या बरं का, लय भारी भारी. आई ही आई असती. आपण आईबापाला सेवा करतो म्हणून आपल्याला परमेश्वर सुद्धा काही कमी पडत नाही आहे का नाही. आणि हे सगळेच करतात, असं नाही की मीच करते म्हणून. तुम्ही पण करत करत जावा आईबापांची सेवा. आणि कमेंटमध्ये तुम्ही तुमची नावं पण लिहा, म्हणून मी तुमची नावं घेऊन बोलेल. आता तुम्ही मस्त कमेंट तुमच्या याला आहेत नावं, पण इंग्लिशमध्ये आहे. आणि ज्याला वाचाय देते त्याला मराठीच येतं, इंग्लिश येत नाही. त्यामुळं इथनं पुढं काय करा, तुमचं कमेंटमध्ये नाव लिहित जावा. म्हणजे तुम्ही आता कमेंट करता का नाही, त्याच्या खाली तुमचं नाव लिहित जावा, त्याने करून मी तुमचं नाव घेऊन बोलेल. तुम्हाला आवडेल का तुमचं नाव घेऊन बोललेलं, तर लिहित जावा. म्हणजे कुणाला तर माझ्या तोंडने तुमचे नाव ऐकायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमची नावं लिहा. तर ते कमेंट तर सगळ्यांनी वाचल्याच असलेल्या की नारळ ठेव म्हणून. हा नारळ ठेवते ताई, टेन्शन घेऊ नका, तुम्ही या दिवाळीत आणि नारळ घेऊन जावा, बरोबर. तर आपण जाणार आहे वीटभट्टीवर, कारण आपल्याला ही शेड कमी पडतंय. अजून आपल्याला दिवाळीच्या तोंडात शेड हाणायचं आहे अजून एक, कारण तोपर्यंत पैसा गोळा करावा लागेल आहे की नाही. आणि लोकांचं देणं झालेलं आहे ती द्यायचं. अजून एक शेड हाणते आणि या जागेवर हाणणार आहे शेड, जुना आहे का नाही पड्याला, या जागेवर हाणायचं. आणि ही सगळ्या इटा अशाच बांधकाम करायचं. गेट इथं गेट करायचं. करू हळूहळू. मेन तर झालं आपल्याला पावसा पाण्याचं. करायचं म्हणल्यावर तोंडाची बात नाही. सहज 50,000 रुपये जातात आहे का नाही. तेवढं आपल्याला हळूहळू हळूहळू लोकांचं देणं फिडून सासवायच्या. तर आणि घरामध्ये पण तुम्हाला माहिती आहे, माझ्या जीवावरच सगळ्या गोष्टी असते त्या. आईबापांचं दवाखानं, आईबापांना बघायचं, 2 लेकरांचं बघायचं. आणि तुम्ही भरपूर जणांच्या अशा कमेंट असतात की दीक्षा कुठं असते, दीक्षा कुठं असते. आता दीक्षा कुठं असते तुम्हाला काय सांगावं, किती वेळा तर मी कमेंटमध्ये सांगितलंय, हेड्यावमध्ये सांगितलंय की दीक्षा हॉस्टेलला आहे. दीक्षाला सुट्टी असली ना दीक्षा येते. आणि दीक्षाला हेड्यावमध्ये बिलकुल आवडत नाही यायला, म्हणून मी पण घेत नाही, कारण ती भली आणि तिची शाळा भली, बरोबर. त्यामुळं ती हॉस्टेलला असते. आणि एखाद्या बारीला सुट्टी असेल तर मी तिला आणते आणि
तरी पण ती येत नाही, कारण 10 जण चांगली बोलली तर वाईट बोलणारी 1 जण असतं, त्यामुळं तिला कमेंटमध्ये ही हेड्यामध्ये मी घेत नाही. राहिला प्रश्न बानू आपले अपंग आहे, आणि त्या दिवशी इतक्या भरपूर कमेंट छान आल्या बानूबद्दल, इतका आनंद झाला मला. देव करो तुमचं पण चांगलं हो, बानूचा आशीर्वाद तुम्हाला लागल. तुम्ही बानूसाठी मदत करता, बानूची एवढी काळजी करता. नाही ते दवाखान्याचं नाव सांगितलं हो ताई, तुम्ही दवाखान्याचं नावाचं म्हणजे जिथं कुठं दवाखाना आहे का नाही ती पत्ता डिटेल सगळं लिहा कमेंटमध्ये. नाहीतर माझा नंबर व्हायरल झालेला आहे, त्यामध्ये माझा नंबर असेल तर मला फोन करा, नक्कीच तो दवाखान्याचा आम्ही लाभ घेऊ. आणि काय म्हणतात ना, तसली कार्डे आपल्याकडे काय नाहीत. जेवढं काढलंय तेवढं दिलंय त्या बापाने, तेवढ्यातच आपण गुजारा केलाय. आणि त्याला मागणं, कारण तोंडची बात नाही, त्याला पैसे द्यावा लागतात. ती सहज काय 200-300 रुपये मागत नाही, 3000 आणि 2000 रुपये मागतो कागद घ्यायचा म्हणल्यावर. म्हणून मी आधीच लेकरांचे कागद जातीच्या दाखल्यापासून मी काढून ठेवलेले आहे. ते राहिलं आपलं रेशन कार्ड काढायचं, तर रेशन कार्ड हळूहळू नक्कीच काढणार, कारण त्याला पण पैसा पाणी लागतो, फुकट कोणची गोष्ट होत नाही, बरोबर आहे का नाही. त्यामुळं का नाही आज मला बरं वाटतंय म्हणून मी हेड्याव बनवलाय, कारण 2 दिवस आजारी होती आणि बानू पण आजारी होती. त्यामुळं माझं आणि बानू आजारी असलं ना आम्हाला काही सुचत नाही. बानू हाय आता झोपली घरामध्ये, म्हणून बाहेर बसले मी जरा. ठीक आहे, तुमच्या इकडं पाऊस उघडला का? आणि अशा पण कमेंट आल्या, ताई तू देवाची नावं घेतली काय, कोणच्या लक्ष्मी आई, आंबाबाईचं येडाईचं येडाई, ते ऊन पडू दे. तर पडायचं ते पडतं कसं आहे माहिती आहे का, फांदीवर बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडती. आता त्याला ऊन पडायचं असेल ते पडलं ऊन, बरोबर आहे का नाही. आणि भरपूर अशा कमेंट, ताई तू बोलते ते खरं होतंय बरं का. आता होतंय काय करावं, आपली आहे काळी जीभ, जे बोलेल ते खरं होतंय. कुणाला सराप दिला तर खरं होतंय, म्हणून का ना मी कुणाला बोलत नाही वाईट. आणि जर मला कुणी वाईट बोललं तरच मी वाईट बोलत असते, आणि घडीभर म्हणजे लगेच दाखला भेटत नसतो. आता हे मला जास्त अनुभव नाही, म्हाताऱ्या माणसांचं पहिलं ऐकलेलं आहे. बाई तुझी काळी जीभ आहे का, बघा माझी आहे का नाही, बघा आहे का नाही. मग वाईट बोलायचं नसताना आपल्याला वाईट कमेंट तर नाही त्याच, आधी होत्या पण आता नाही त्या. चला जाऊ द्या, असं बोललं ना दम भरतोय. तर मी छोटे छोटे हेड्यावर टाकते, हेड्यावर आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा, आणि याच्यात काही चुकलं असेल तर नक्कीच सांगत जावा कमेंटमधनं. आणि अजून एकदा सांगते ताई, तो नारळ तुमच्या नावाने ठेवला आहे, तुम्ही या आणि घेऊन जावा, कधी पण या आणि घेऊन जावा, बरोबर. आणि बोलू आता हळूहळू, आता जरा बरं वाटतं, जास्त बडबड केली ना दम भरल्यासारखं होतं. तर चला बाय.